सोसायटल प्रेशर हा खूप जास्त असतो आणि याच्यामुळंच लोक जोरात लग्न करण्याचा प्रयत्न करतात आणि स्टेटस मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात आणि ऍक्च्युअल रियालिटी तर वेगळीच असते. राईट. ही मानसिकता कशी आहे? आय विल नॉट से की ते योग्य आहे का अयोग्य आहे ते सांगण्याचा मला अधिकार तर नाही, पण मी एवढंच म्हणेन की जगामध्ये लोकांना मी श्रीमंत आहे हे दाखवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, रादर दॅन मी श्रीमंत आहे हे होण्यामध्ये. आणि ते दाखवण्याचे हे वेगवेगळे मार्ग आहे. एक मोठं घर घेणे, एक मोठी गाडी घेणे, मग त्या गाडीला हार घालायचा आणि मग तो हार आठवडा 2 आठवडे चालू ठेवायचा, जेणेकरून आजूबाजूच्यांना कळेल की याची गाडी नवीन दिसते बुवा. किंवा घर घेतलं की ते फर्निचरनी भरायचं, सगळं नवीन नवीन करायचं, मग वास्तुशांती करायची आणि खूप लोकांना बोलवायचं टू शो दॅट आय हॅव नाऊ रीच दिस स्टेज इन लाईफ. आणि त्यातलाच एक भाग आहे की लग्नावर अफाट खर्च करणे, टू शो दॅट आय एम रिच. और ह्या सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो हा असतो की इव्हेंच्युअली तुमचे खिसे रिकामे होतात. हे तर कोणी टाळू नाही शकत, राईट. सो आज आपण उदाहरण जर घेतलं की अंबानींनी काही, मला एक्झॅक्ट फिगर आठवत नाही, पण ही स्पेंड अराउंड 5,000 crores दे से ऑन दी मॅरेज, पण त्याच्या नेटवर्कच्या ते 1% पण नाही. सो इफ यू आर spending that kind of money, which is less than 1% of your net worth, it makes sense to make that kind of marriage. पण तुमच्या नेटवर्थवर त्याचा किती इम्पॅक्ट येतोय? कालपर्यंत तुमचं नेटवर्थ 1 कोटी होतं, तुम्ही एक लग्न केलं आणि त्यातले 70-80 लाख रुपये लग्नात घालवले. यू आर क्लिअरली गॉन 20-30 years बिहाइंड इन लाईफ. ते व्हायला नको. आणि ही जी मानसिकता आहे की शो ऑफ करणे किंवा लोकांना दाखवणे, ही सगळीकडेच आहे समाजामध्ये. त्याचं कारण असं की पुन्हा मी येईन की ते एज्युकेशन नाही की, आणि ही मलाच क्लॅरिटी नसते की मला कुठल्या प्रकारचं आयुष्य जगायचंय. सो ही क्लॅरिटी जर मला असेल की मला माझ्यासाठी आयुष्य जगायचंय, लोकांसाठी नाही, लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर मी असले उद्योग करणार नाही. हा एक मोठा सिंड्रोम आहे, त्याला मी LKM असं म्हणतो. 99% लोक आर सफरिंग फ्रॉम दिस सिंड्रोम, LKM, लोक काय म्हणतील. आणि सगळे डिसिजन्स त्याच्याच बेसिसवर घेतले जातात की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. अनफॉर्च्युनेटली लोक दोन्हीकडनं बोलणार आहेत. जसं किशोर कुमारचं गाणं आहे, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्यामुळे त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि करू शकलो आणि ते दुर्लक्ष करण्यामध्ये सातत्य ठेवू शकलं, तर मला वाटतं त्यालाच मॅच्युरिटी म्हणतात.